मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक भली मोठी कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल रट्टा रट्टा तापवतो आणि मग मान्यवरांचा बटाटा खसा खसा खिसतो, त्याला छान कुरकुरीत तळून घेतो आणि मग माझ्या कवितेचं मीठ आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मसाला टाकला की झाले आपले क्रिस्पी क्रिस्पी वेफर्स तयार. एक्सक्यूज मी, तुम्ही ही काय ओळख करून देताय? सर वही तो मेरी स्टाईल आहे सर. मी असंच ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने ओळख करून देत असते सर. मग तसं नका करू. काय होतंय तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा मला न विचारता किसताय. हो किसला. मला नाही आवडलं ते. नीट ओळख करून द्या ना प्लीज. नीट ओळख करून द्यायची. मग काय मज्जा आहे. कशाला हवी आहे मज्जा? चर्चासत्र आहे ना हे. सगळे काय मज्जा करायला आलेत का? नाही चर्चा करताना मज्जा येतेच, पण एनिवे आपण चर्चेला सुरुवात करूया. हा हा सर मी तेच सांगत होते. काय ना चर्चा वगैरे असं ब्रेकमध्ये अधेमध्ये होतच असते, पण कसं आहे या सगळ्यामधली मज्जा खूप महत्वाची आहे. आणि इतके महिने ही सगळी मंडळी ज्या गोष्टीची वाट बघत होती ती मज्जा मी सगळ्यांसाठी आणलेली आहे. काय 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 बरं? रसिकाची कविता. वाह क्या बात आहे. मी पण त्याचीच वाट बघत होतो. मी साबण पण आणलाय. तुम्ही फक्त तुमच्या काव्य सुमनाने मला आंघोळी घाला. मोरे काय करू मी तुमचं? माझं तेल करा आणि डोक्याला लावा. मोरे तुम्ही पण जा ना तिकडे. मी नेहमी जातो आणि वाट बघतो, तुम्ही येतच नाही. हॅलो 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 एकच मिनिट. आय एम सो सॉरी मी मध्ये बोलतोय, पण प्लीज थोडं भान ठेवा. नॅशनल टेलिव्हिजनवर आहात तुम्ही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो हो. तर मंडळी माझी कविता. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे कला. वा वा वा. विषयाला धरून आहे. अर्थात सर विषयाला धरून आहे. कला हम्म. काय असते कला? कुणी सांगेल का मला? वा. कला काय असते कला कुणी सांगेल का मला? यावर चर्चा करू चला. यावर चर्चा करू चला. चला पटापट बोला. वा. बोला बोला पटापट बोल. ए तू बोल ना साला. बोल ना साला. अरे नाही घाबरत तुझ्या बाला. आता काय झाला? हा आता नाही बोलणार शेपूट घाला. फटगई तेरी लाला. लाला? नाटक मत कर साला. थोडा कर दूंगी काला तुझ्या आईला. सॉरी अय्या सॉरी. काय बापरे काय एंडिंग आहे मॅडम. ते काय नाही सर मी ती कविता केली त्या फ्लो मध्ये ना मी वाहूनच गेले. माफ करा. कशी वाटली सर? जबरदस्त. अंगावर वाईल्ड रोमांस आला. एक मिनिट. काय आला अंगावर? वाईल्ड रोमांस. तर खरकटे दिसताय खरकटे. असलं करू नका काही. हा एक तर त्या अंगावर धावून आल्या माझ्या, वाहवत गेल्या त्या कवितेत. माफ करा, माफ. ही अशी असते का कविता? चर्चा करायची महत्वाचा विषय आहे. येस येस आपण लगेचच सुरू करूया. तर मंडळी आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर स्टुडिओत आलेले आहे ज्येष्ठ कला शिक्षक पृथ्वीक मुळे. पृथ्वीक मुळे. हा पृथ्वीक मुळे म्हणजे नाव आडनाव जे आहे माझं ते मुळे मळे नाहीये. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची चर्चा. लक्षात घ्या. सर्वप्रथम मी या चॅनलचे आभार मानेन की मला तुम्ही या चर्चेसाठी इथे बोलावलं. महत्त्वाचा विषय कला. कलेबद्दल आज आपण बोलणार आहोत. हॅलो. हा बोला सर. हा आपला जो आजचा विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. हा आधीच हो. क्या बात आहे यार. म्हणजे विषय माहीत असताना प्रेक्षक जेव्हा अभ्यास करून येतात तेव्हा चर्चेला सुद्धा मजा येते. सुज्ञ प्रेक्षक येतात तेव्हा आनंद वाटतो. छान सर प्लीज प्लीज विचार. हा तर आजचा आपला जो विषय लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंब्याचा मुळा.
काय 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 लगोरी खेळताना पळला नाहीतर फुगेल अहमदचा मुळा. सर नाही असं नाही आहे विषय आपला सर. तुम्ही काय वाचताय सर? हेच हेच ते मला काय सांगता वेगळं आहे सर. हे लिहिलंय लागता कलेचा लळा आनंदाचा फुलतो मळा असं लिहिलंय सर. खरंच लिहिलंय लागता कलेचा लळा आनंदाचा फुलतो मळा. लगोरी खेळा असा का विषय असेल? आणि हा कुठला अहमद आहे ज्याचा मुळा फुगलाय? प्लीज बसा सर प्लीज. हां एनिवे हरकत नाही. काय एक्सक्यूज मी काय धन्यवाद माणसं आणून बसवलीत तुम्ही. नाही नाही धन्यवाद काय म्हणताय सर, आमचं कर्तव्यच आहे ते सर. ऐका ऐका धन्यवाद काय माणसं आणून बसवलेत असं नाही म्हणालो मी. काय धन्यवाद माणसं आणून बसवलेत तुम्ही असं म्हणालो. अय्या असं म्हणाला मला मी पण ना. चुकतच माझं मध्ये. शांत बसा शांत बसा. तर एनिवे चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला जो विषय आहे लागता कलेचा लळा आनंदाचा फुलतो मळा. अत्यंत महत्वाचा विषय. कला कला म्हणजे काय? लकाचं उलट. मुळात ज्याने कोणी तुम्हाला हे सांगितलंय की कलाचं उलट लका आहे त्या शाण्याला पहिले जाऊन सांगा त्याचं उलट लाक असं आहे. लका असं नाहीये. काय विषय काय चाललाय? उगाच आपलं मध्ये बोलायचं म्हणून बोलतायत. मध्ये बोलू नका, सरांना बोलू द्या. हां बोला सर. हां. तर कला म्हणजे काय? अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा माणूस निघतो शोधात आनंदाच्या आणि समाधानाच्या. या आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधयात्रेला म्हणतात कला, ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो आर्ट. आणि भोजपुरीमध्ये तो आर मैया कशाला रे? कशाला रे भाऊ आहे भोजपुरीत? नाही माहिती असेल ना बरं ना, उद्या कधीतरी कामाला येऊ शकतं. ओ सोशल कमेंट चुमॅन्डियस. मुळात चुमॅन्डियस असा शब्द नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, या संपूर्ण चर्चासत्रात जर कोणी चुमॅन्डियस असेल तर तो तू आहेस. नाही सर, मी नाईट डायव्हर आहे. पॉम पॉम. हे काय केलंय यांनी? हे कशाला करतायत मला कळत नाहीये. एक तर हा चेहरा मला पसंत पडलेला नाहीये. मगापासून निवडुंगाला फुटलेला चेहरा असा दिसतोय हा. नका ना. सर आपले प्रेक्षक आहेत सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर कला कलेविषयी मी बोलत होतो. हां. कला म्हणजे काय? उद्योगधंदा तुम्हाला जगवेल पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवेल असं पु ल म्हणाले होते. कधी म्हणले? म्हणाले होते फार आधी म्हणाले होते. मला नाही म्हणले. तुम्हाला असं नाही खरं आय राखता शब्द नाही म्हणले तर. अरे नाही म्हणले मला म्हणजे पु ल देशपांडे आहेत ते थोर साहित्यिक ते तुम्हाला येऊन कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायची असं कानात येऊन सांगणार आहेत तुम्हाला. एकदा विचार करा. साहित्यातनं लिहून ठेवलंय त्यांनी त्यांच्या. तुम्ही वाचत नाही ते आम्ही काय करायचं? एवढ्या लावताय तुगाच. आणि मध्ये बोलू नका माहीत नसेल काही तर. हां सॉरी आय एम सो सॉरी. तर सांगण्याचा उद्देश काय होता की कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायला शिकवेलचा अर्थ काय की आयुष्यात तुम्हाला एका तरी कलेचा लळा असायला हवा. असं म्हणतात 64 कला आहेत. एवढ्या? हां हां. तुमच्याकडे आहे का एखादी कला? माझ्याकडे कुठली? शशिकला. चंद्रकला. पुष्पलता. कसं कसं मी मान्य करू शकतो की ह्यांनी विनोद म्हणून किमान कला शशिकला चंद्रकला जुळवलं. पुष्पलतामध्ये कुठे आहे कला? अहो तुम्हाला माहित नाही तिच्यात लय कला आहे. ते अहो ती जीभ टाकून खिशातली 500ची नोट गायब करते. सरड्यापेक्षा जाम चप्पल आहे. तुम्ही तिला एकदम भेटा तुम्ही तिला. अरे पण मी का भेटू तिला? सर पण ते म्हणतात तर एकदा भेटा ना तिला. नाही मला नाही भेटायचं. अहो का? सरड्यासारखी चप्पळ आहे ती. सरडे पकडणारा दिसतो मी तुम्हाला? कसं कसं? शो कसले लावताय? सरडे पकडणारा दिसतो मी तुम्हाला? बघितलं. मला नका सांगू तिला भेटायला. कला म्हणजे कशाविषयी बोलतोय मी? अरे कला जी उपजत प्रत्येकामध्ये असते. काही ना काही कला असते. शाळेत असताना पहिलीपासनं एक कला आपल्या परिचयाची होती. ती म्हणजे मला मस्ती आहे मी विचारतो. सांगायला पाहिजे ना डायरेक्ट सांगायला हवं ना मी. जी कला लहानपणापासून आपल्या परिचयाची आहे ती म्हणजे चित्रकला. तुमच्यापैकी कोणी चित्र काढतं का?
सर बोल. मी चित्र काढत नाही पण चित्र वाचतो. वाचतो हो, म्हणजे काय करता? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम हे नका करू. चित्र वाचता म्हणजे काय करता? दाखवतो सर. हा ऐ, अपघाती वळण, हे घोडा. गतिरोधक. या चर्चेचा गतिरोधक तू आहेस. अख्खी गती तू रोधतोस. सर हा तुमचा विनोद माझ्या चेहऱ्यासारखा आहे, कसा? पसरलेला. मारे ना मी हे नाही करायचा. मग त्यांना सांगा असू नका. येत सर. अरे यार हे आहे म्हणजे व्यवस्थित विचारतो तर उत्तर द्या ना. मग उगाच काहीतरी बोलता. चित्रकलेविषयी बोलतोय. अरे बाबा अत्यंत महत्वाची कला आहे ही. अनेकांना नसते ही अवगत. ज्यांना येते त्यांना काय दैवी देणगी असते त्यांच्यावर. चित्रकलेबद्दल बोलतोय मी. कलांविषयी बोलतोय. कला म्हणजे आता संगीत ही एक कला आहे है ना. किती बरं वाटतं आपल्याला संगीतामुळे, आहे की नाही. थेरपी आहे जवळजवळ लोकांसाठी संगीत. मग तुमच्यापैकी संगीतात कोणाला रुची आहे का? काही वाजवता का? सर आहे मी हॉर्न वाजवतो. त्याच्या नको ना सांगू रे बाबा. नाही सर, मी हॉर्न वाजवून डायलॉग बोलतो. म्हणजे दाखवतो, तुम्ही डायलॉग ओळखा. हा? पॉम 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 पॉम. आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. बरोबर. बघितलं मला जमलं. मला ओळखता आलं. सर हा. आता तुम्ही पॉम 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 पॉम. घ्या वेळ घ्या. ओळखा ना सर. हाँ कुत्ते कमीने में तेरा खून पी जाऊंगा. नाही, आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. सोपं होतं सर. यावेळी फक्त उलट वाजवलं. हा. उलटी वाजवू काय? उलटी वाजवू तुला मी? हां हे फालतू खेळ खेळतोस तू कलेच्या नावावरती. ही कला आहे तुझी? ही कला असते. हा याचं पॉम 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 असं बोलणार आणि मनातल्या मनात डायलॉग ठरणार. तो आपण बरोबर बरोबर असं खेळायचं आपण. ही कला आहे ही. सर 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 काय आहे? सर आपला विषय खूप भरकटतोय. I'm so sorry. तर सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलाय. विचारा विचारा. लागता कल्लूचा भाला, फालुदा अंडा करीत घाला. काय आहे? हे काय आहे? लागता कल्लूचा भाला, फालुदा अंडा करीत घाला. सर एकदा परत नीट वाचा. हे लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. असं लिहिलंय की नाही? अंडा करी नाही लिवले. काय लिहिलंय अण्णा करी? शी बाबा हे लोक अंडा करी का नाही लिहिली तिकडे? हे बाजू गिरी आहे यार. खाली बसा. त्यांच्यावर काय चिडता? हे लोक अंडाकरी का लिहित हे मी नाही? लिहायला पाहिजे ना. तुमच्या तोंडात अंडाकरी आली म्हणून अंडाकरी लिहायची वाटेल त्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स करता लोकांना. अंडे ही कोण लोक आहेत जी अंडाकरीत फालुदा टाकतात आणि खातायत? मूर्खासारखं उगाच काहीतरी वाचायचा. बावळटकुटचा माणूस. सर. हे मुद्दाम करतात काय? मुद्दाम करत असतील यांना घरी पाठवा. अरे न्या हं? तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. थांब. काय? अरे गरज काय मग याची? मी तेच बोललो ना. मग तुम्ही कशाला वेगळं हे करता? चिडायला लावता तुम्ही. महत्वाचं काहीतरी सांगतोय. विषय काय आहे आपला? कलेविषयी सांगतोय. तर कले त्याच्याबद्दल काही नाही बोलायचं कोणाला. आहे का बाबा कोणात काही कला? महत्वाच्या कलांविषयी बोलतो. आहे का कोणात काही कला? टांगेवाला आहे मी. हे काय आहे? बोलावलं नीट बॉलवा. माझ्या ह्यात आहेत सर. काय आहे? माझ्यात कला आहे सर. काय कला आहे तुमच्यात? मी लात मारून गाडावर पाडू शकतो. का? मजा येते मला. अरे काय विकृत माणूस आहे रे. लात मारून गाडव पाडतो. गाडवाने याला लात मारली तर कितीला पडेल? सर काय आहे? माझ्याकडे एक विलक्षण कला आहे. काय कला आहे? सर मी रात्री डोळे मिटून गाडी चालवतो. डुकरा झोपतोस तू चालवता चालवता. कौतुक नको सांगूस मला. नको करूस हे. स्वतः करू नकोस. स्वतःचाही जीव घालवशील, लोकांचाही जीव घालवशील. एक मिनिट. घोडबंदरला रोज ट्रक पाडून झोपतात त्यातला तू आहेस का रे? इकडे तुम्ही निरा विकता. ए गप्पा बस. गप्पा बस. डोकं फिरवलं मला. वाटेल बोलतो तू. सर काय आहे? चिडल्यावर तुम्ही शॅम्पूच्या ऍड मधली बाई वाटता. गप्पा बसायला सांगा.
काय हसू नका, खाली बसा. काय करताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? सर, तुम्ही पण चिडू नका सर, हसत खेळत आपण ही चर्चा करूया. त्याचा होतच नाही, हसणं खेळणंच होत आहे. महत्वाचं काहीतरी मध्येच बोलता. कलेविषयी काहीतरी बोलायचं आहे का बाबा? कोणात काही कला तर सांगा, नसेल तर शांत राहा. कलेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, या जगात तुम्हाला कळत नाहीये मित्रांनो. कला माणसाला जगवते. खूप मनापासून सांगतोय, पोटतिडकीने सांगतोय, समजून घ्या. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मुलगी होती, आजारी होती. तिच्या खिडकीसमोर एक झाड होतं. तिचा असा भ्रम होता की त्या झाडावरची सगळी पानं गळून पडली की ती मरणार. एक दिवशी त्या झाडावर फक्त एक पान उरलं होतं आणि एके रात्री अचानक जोराचा पाऊस आला, वारा आला आणि ते पान निखळलं, ते गळून पडलं. एका चित्रकाराने ते पाहिलं. त्याने तिच्या खिडकीवर हुबेहूब झाड काढलं, त्याच्यावर ते एक पान काढलं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी जेव्हा उठली, तिने ते झाड पाहिलं, तिला ते खरं वाटलं आणि ती जगली. मग नुसतं पानच का काढलं, आंबा का नाही काढला? तिला जास्त आनंद द्यायला असता ना. प्रश्न कसा काय पडतो तुला हा असा? हा, म्हणजे आंबा असतं ते असे जास्त तिला बरं वाटलं असतं. अरे हा वेडा माणूस आहे का? याला बोधकता कळत नाहीत का? याचा मतीचा अर्थ नाही कळत आहे का? ओय मला विचारायचं एक प्रश्न, म्हणजे मला कळणं झाले. हां एवढा पाऊस होता, हां मग त्या चित्रकाराला बायकोनं फोन नाही केला होय? हां? अव पाऊस आहे, घरी या लवकर म्हणून. माझी बायको करते हो, 10 मिनिटाच्या वर थांबत नाही, बायको फोनवर फोन, घरी या. तुम्हाला कळतंय का? चित्रकाराची गोष्ट आहे. तुम्ही जर असता चित्रकार तर काय केलं असतं? बायकोला म्हणलं असतं सुक्क मटण कर, खांबा आणला असता रातभर सिप 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 सिप, तिच्या आईला पाऊस म्हणजे खांबाच. अरे आता मुलीचं काय मग? कुठली मुलगी? कुठली मुलगी म्हणजे काय? अरे आजारी मुलगी आहे ना एक गोष्टीत, तिचं काय? इज काय बिन इज, तिला दिला असतं 2 खवड गप येणे. काहीतरी उगं पान पडलं की माणसं मरते तिच्या आईला. मी गेलो असतो, झाड हलावलं असतं गादा सगळी पानं मर तिच्या आईला. असली मेलेलीच बरी तिच्या आईला बावळाट बोल. हा विकृत माणूस आहे. सर नाही, पण मला एक कळत नाही सर, तो जो चित्रकार होता तो पावसा पाण्यात त्याने चित्र कशाला काढत बसायचं? त्याच्यापेक्षा एका खिडकीला छान असा पडदा लावून टाकायचा, म्हणजे घरातनं त्या मुलीला झाड दिसलंच नसतं ना. लॉजिक क्वीन मरते. अख्खी स्किट ह्या बाजूला पडते यांच्यामुळे. हिला लॉजिक शोधायचे स्किट मध्ये. कशाला आहे ती चर्चा? न्या ना पुढे. महत्वाचं मुद्द्याचं बोला, ते नाही. पडदे लावा, दारं लावा. त्या खोलीत तुम्ही सगळे 6 जण बंद राहा. श्वास घेऊ नका, गुदमरून मरा. चर्चेला बोलवता पाहुणे, मारून टाकणी. मुळे ए काय मा तुमचा पाला बाहेर आलाय. गप्प बस रे, गप्प बस. एक शब्द काढायचा नाही तोंडातून. तोंड उघडलंस तर हे पण नाही बोलू शका. असाच बसलेला असतो. याला काय बोलायचं? तोंड उघडलंस तर उघडलेलं तोंडाचा नाही. तुमच्या कोणाशीच बोलायचं नाही मला. तुम्ही लायकीचेच नाही आहात त्या. तो एकटा माणूस मगापासून शांत बसलेला आहे. त्या माणसाला फक्त माझी चर्चा कळते. दादा तुम्ही मगापासून शांत बसलेला आहात, मला त्रास दिलेला नाही आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा, त्याची उत्तरं देईन मी. कला हे काय केलं? हे काय केलं? सर ही माझी स्टाईल आहे, मी पहिल्यापासून असं करतोय सर. मला तुम्ही जेन्युइन वाटलात म्हणून तुम्हाला म्हटलं ना मी, तुम्हाला काय असेल प्रश्न तर विचारा. नाही सर, जेन्युइन आहे सर. मग जेन्युइन आहे तर तसा विचारा ना प्लीज. माफ करा सर, पण सर मला ना माझी कला सादर करायची. मी तिथे येऊ का सर? म्हणजे कला सादर करायची. कला सादर करायचे? वा वा, प्लीज या सर, या, या. प्लीज या. सर हां पहिल्यांदाच सगळ्यांसमोर कला सादर करतोय. हां. थोडी भीती वाटते सर. बर. तुम्ही जर मला शुभेच्छा दिलात तर जरा कॉन्फिडन्स येईल, बरं वाटेल सर मला. शुभेच्छा, काही प्रॉब्लेम नाही. मस्त करा, छान करा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता बरं वाटते सर मला. सर माझी कला काय हे सांगण्यापूर्वी माझ्यासाठी कला काय हे मला सांगायला आवडेल सर सगळ्यांना. बरं माझ्यासाठी कला काय आहे? बरं. सर माझ्यासाठी कला म्हणजे सर्जनशीलता, कौशल्य आणि कल्पनाशक्तीच्या अभूतपूर्व आविष्कारातून निर्माण झालेली अशी अभिव्यक्ती जी भावना आणि अनुभव व्यक्त करते, जी एकाच वेळी सादर करणाऱ्या व्यक्तीला तसेच आस्वादन करणाऱ्या व्यक्तीला अतिउच्च आनंद, प्रेरणा किंवा
आंतरिक अनुभूतीचा अनुभव देते सर. म्हणजे सर कला. वा 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 काय सुंदर वर्णन केलं. वा वा वा. आता मी खरंच उत्सुक आहे तुमची कला पाहण्यासाठी. दाखवा प्लीज, कल तुमची कला दाखवा. हा. सर मी ऑलरेडी कला दाखवली माझी. काय? तुमची अंगठी सर. कधी मारली कळली काय? गपचूप घेतली. आई शपथ या. चोर चोर इकडे चल, चल. नाही चल. सर कला ही कसली कला रे? 64 कलांमध्ये चौर्य कला अशी कला आहे सर. चालतो चल 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 चल. चोर कुठचे? चल चल चालतो चालतो रे. तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईन. अरे वा रे वा. तुम्ही काय बघता रे? उठा, चला निघा. चल निघा, चल निघा. चोर लोक आणून बसवलेत. माझी हातातली अंगठी मारली त्याने. हा त्याला येत आहे काय? झाला येत आहे का? जा एकटं जा. चिडू नका चिडू नका म्हणजे पाणी पित. चालते नाही तर पोलिसांना बोलवेन. चोरी चपाटी करतात, लूटमार करतात पाहुण्यांना बोलवून. अरे वा रे वा. एक्सक्यूज मी सर. तुझं काय, तू का थांबला रे? नाही सर, आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडले तर मला सांगायचं आहे. आहेत अजून प्रश्न? हं. काय सॉरी, काय प्रश्न आहे सर? विचारा. लल्लूचा काला गेला, स्वानंच्या पाठीला बाम चोला. काय विषय आहे सर? लल्लूचा काला गेला, स्वानंच्या पोटाला बाम चोला. आधी पाटीला मग पोटाला. हा म्हणजे अलटून पलटून लावायचं. या मी चोळतो बाम. या 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 इकडे या इकडे. वा 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 वा, जबरदस्त परफॉर्मन्स. अंगावर रोमांच आला. विचारूया हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय. प्रसाद दा. माझ्यात तो वाईल्ड रोमॅन्स. मला एकेकाच्या ॲटिट्यूडची प्रचंड गंमत वाटते या सिरीजमध्ये सगळ्यांच्याच. आणि तो इतक्या वेळा बघून सुद्धा तो जेव्हा सिरीज सुरू होते तेव्हा परत आज काय होणार अशी उत्सुकता ताणून धरलेली असते. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय तुमचं सांघिक आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या. मजा आली, खूप मजा आली. सई. विशेष परफॉर्मन्स होता. बने आज दिन बने, मस्त घेतलास तो पॅच एक होता तो फारच सुंदर. सावत्या, मला तुझी कमाल वाटते कारण काहीतरी एक सिरियस लाईफ डेथ बद्दल बोलणं चाललंय आणि तू त्याला असलं फिरवलंस. फारच मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे खूप कमाल होते. मला खूप मजा आली. मी खूप हसले. थँक्यू.